तू राजकारणात कसा सारखा मागे राहतो बस 10,000 किलोची हा मी तेच म्हटलं सर दादा फेड गेल्या वेळेला किती झाली गेल्या वेळेला सुरुवात झाली कढई कुठून आणली नागपूर त्याने मला सगळं सांगितलं नागपूर मूळ अयोध्येमध्ये पण मूळ अयोध्येसाठी खरेदी चांगली झाली चांगली मागच्या वेळेस काय शिल्लक आता 14 एप्रिलला पण आंबेडकर जयंतीला आहे पण त्याला आपण मिसळ ठेवत नाही रामनवमीला पण आहे गेल्या वेळेला पण आंबेडकर जयंतीला दूध दिलं त्याला रस्ता नाही कोणता वरचं नको हे सम्राट सांभाळून दादा सम्राटचा परिचय आहे नावच सम्राट सम्राट सांभाळ बरोबर जय सर थोडी तरी घ्या ना दादा दुसऱ्याला तरी बाबूराव बस घे ना तुमचं झालं तुम्ही उष्ट टाकली याने घेतलं ना त्याला डायरेक्ट चालू आहे ना त्याला असं घासपूस चालत नाही मी गेलो कसब्याच्या जेवायला 500 जणांचा पट्टा जेवण डायट चालत नाही सकाळी तुझे आजोबा आमदार होते हो वसंत वडिलांची वडील काकांची वडील माझ्या आजोबा पहिलवान होते चांगले अण्णांचे काका अण्णाप्रभूंचे जे बाय इलेक्शन आलं मी अण्णा जोशी आणि नाना नवले आम्ही 91ला निवडून आलो होतो मला त्यावेळेस देशात रामविलास पासवान नंतर जास्त लीड माझं होतं नंबर 2चं लोकसभा आणि तेव्हा बाय इलेक्शन झालं आणि जसं मिस्टर रासनांचं झालं तसं तिथं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.